चला आपण सामनावीर ट्रॉफी देऊया. इनकी जी आपले शुभ हस्ते आपण सर्वप्रथम दीपक पाटील ही ट्रॉफी द्यायची आहे. इनकी जी आपले शुभ हस्ते ट्रॉफी द्या. दीपक पाटील राहिला सामन्याचा सामनावीर. त्यानंतर आपण गिफ्ट हॅम्पर देऊया सतीश भोईर. बालकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून घड्याळ आम्हाला स्पॉन्सर झालं. त्यानंतर निचेंद्रजी बागाल खोणी आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे जो आम्हाला अमित भोईर माजी सरपंच वल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहे. आणि कोल्ड्रिंक द्यायचं आहे शशी जोशी आणि निवृत्ती जोशी. हे 200 रुपये आहेत. प्रीतम पाटीलचे आणि 200 रुपये आहेत राकेश पाटील यांचे ऑनलाईन आलेत. निवृत्ती जोशी आपले शुभ हस्ते कोल्ड्रिंक द्यायचे आहे. धन्यवाद. ओ टू संदेश. यस थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी वली. आपण मॅचच्या दिशेने चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. बघा खेळणाऱ्या सर्व टीम्सला विनंती आहे आयोजकांच्या वतीने की आपण वेळेसंदर्भात आम्हाला कोऑपरेट करा. आजचं शेड्यूल मोठं आहे आणि ते थोडं उशिराने चालू झालं आहे. या मॅचला सुरुवात होत आहे. यशवंत बॉलिंग ट्रॅकवर समोर संजय. पहिलाच बॉल अगदी दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. अव्वांतर धाव मिळेल. अव्वांतरच्या मदतीने अकाउंट ओपन होत आहे जय बजरंग कारेवली टीमचं. संजय पाटीलला आपण पाहतोय मॅन इन रेड कॅप. तर दुसऱ्या बाजूला संदीप पाटील. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील तोच टप्पा तीच लाईन अँड लेंथ आणि रिझल्ट देखील सेम आहे. व्हाईट बॉल. सलगचा दुसरा व्हाईट बॉल. अव्वांतर धावा त्या ठिकाणी खर्च केल्या जातात यशवंतच्या माध्यमातून. या बॉलेस पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. विकेट. अगदी मोठी विकेट. यस संजय पाटीलला मैदान सोडावं लागेल. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. महत्त्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद संजय पाटील. यशवंत शिंदेने काढली आहे महत्त्वाची विकेट. संजय पाटीलला या ठिकाणी मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर तिसऱ्या क्रमांकावरती नीलम नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नक्कीच या विकेटसाठी प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. नक्कीच जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे खेळाडू गोकुल पाटील यांनी चंदन नाईकला षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. मात्र अजून चंदन नाईकला मैदानामध्ये येणं बाकी आहे. ओ टू संदेश. नक्कीच. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून जय बजरंग कारेवली टीमसाठी विक्रम नाईक यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. तालुका क्रिकेटमधील एक जबरदस्त पंच विक्रम नाईक सर ऑल द बेस्ट करतात आपल्या टीमला. आणि त्या दरम्यान नीलम नाईकच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. 4 धावा. फुलटॉस बॉल होता. मोठ्या फटक्यासाठी पोषक असा चेंडू. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉवरफुल फटका नीलम नाईकच्या बॅटमधून आलाय. 4ने धावफलक पुढे सरकलंय. 6 धावा धावफलकावर. या भलेस बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. यस कॅच पकडली गेली आहे. अजून एक महत्वाची विकेट टीम पूर्णाच्या खात्यामध्ये. नीलम नाईक बॅक टू द डगआउट.
आजचं थोडं उशिराने चालू झालंय. यावेळी समोरच्या दिशेने सिंगल मिळेल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 7 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय, ज्या षटकामध्ये भरपूर काही घडतंय बिघडतंय. आणि आता मात्र समोरच्या दिशेने स्ट्राईक एंडला संदीप पाटील, सातत्याने सिरीज किंग म्हणून ज्याला मी संबोधतो, संदीप. या वलेस काय कमालीचा स्ट्रोक आहे. वाडा स्ट्रोक, अप्रतिम फटका. बॉल 1 बाउन्सने निघून गेलाय. डीप कव्हर सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. काय कमालीचा फटका. सिरीज किंग संदीप पाटीलच्या बाट मधून आलाय. 4ने धावफलक पुढे सरकलाय. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील हा शेवटचा बॉल. यशवंत शिंदे बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. अगदी तोच अंदाज. बॉल देखील निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. अतिशय सुरेख फटका. पुन्हा एकदा बॉल डीप कव्हर मधून सीमा पार झालाय. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद 15 धावा धावफलकावर. आपण या षटकाचा विचार केल्यानंतर या षटकामध्ये भरपूर काही घडलंय बिघडलंय. अगदी 3 चौकार, 2 विकेट्स, 1 सिंगल, 2 व्हाईट बॉल, सर्व काही पाहायला मिळालंय. अगदी मिक्स षटक. ही तर मुंबईच्या बैलपुरीची आठवण झाली. सर्व काही मिक्स पाहायला मिळते या षटकामध्ये. षटक क्रमांक पहिला. 2 गडी बाद 15 धावा धावफलकावर आहेत. पुढचा सामना गुरुदत्त मानकोली विपक्ष गंगामाता गुंदावली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. पहिला बॉल समोरच्या दिशेने. बॉलला खेळून काढलाय. निलेश त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल मिळेल. रमेश कांबळे षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. पॉवर प्लेचं बंधन संपलंय. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. या सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 16 काढवला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. या बॉलेस ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सरळ सीमा रेषा पार. 6 धावा, षटकार. वाडा स्ट्रोक. अप्रतिम फटका आलाय त्या ठिकाणावरना. या वेळेस दुरून फटका सजवलाय. अगदी ऑफस्टिक सोडून चेंडू हाताला होता. शेवटच्या मोमेंटला बॉल पायाने स्टॉप केलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावर. रमेश कांबळे या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी संदीप पाटीलला बीट केलाय. बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. षटकातील हा पुढचा चेंडू. या वेळेस देखील मिडल ऑफ द बॅट जरूर झालाय, परंतु लांबी गाठेल का? नाहीये. निलेश आहे त्या ठिकाणी. एक्झॅक्ट काय घडलंय पाहूया. काय तर पकडली आहे, परंतु सीमा रेषेवर उभा आहे त्या ठिकाणी निलेश. अर्थातच मिळेल हा षटकार. 6 धावा.
या बलेस पुन्हा एकदा प्रहार झालाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय या वाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटकेबाजी या षटकामध्ये 3 षटकार पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता गंगामाता गोंदवली संघ देखील दाखल झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय विनोद दादा मात्रे सोबत अंकुश दादा देखील आहेत, सुभाष दादा देखील आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. काय कमालीचा स्ट्रोक होता. अगदी मिडल ऑफ द बॅट झालं. मोहर उमटली होती 6 धावांची. षटकार आलाय. या षटकामध्ये 3 षटकार संदीप पाटीलच्या बॅटमधून आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. पहिलं षटक 15 धावांचं तर दुसरं षटक 21 धावांचं. 36 धावा धावफलकावर आहेत आणि त्यामधील 28 धावा संदीप पाटीलच्या बॅटमधून आल्यात. षटक क्रमांक 3. पहिला बॉल जोरदार अपील. विकेट. परत पाटीलला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. मध्ये दाखल झालाय. नक्कीच चंदन नाईकसाठी पारितोषिक आहे. गोकुल पाटील यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक 3. पहिल्या बॉलवर विकेट काढली आहे त्या ठिकाणी निलेशने. नवीन फलंदाज चंदन नाईक हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल. या वलेस अराउंड द लेग. दांडी 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 गुल. त्रिफलाची फलंदाज बाद. ऐकला इथे गोकुल पाटीलनं सलग 3 षटकारसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. मनीष गरत, हर्षद नाईक आणि गोकुल पाटीलनं मात्र तो फलंदाज शून्यावर बाद झालाय. दिवस व दिवस स्पर्धेतील मालिकावीर खेळाडू या अध्यक्ष चषकामध्ये शून्यावर बाद झालाय. नक्कीच मागच्या स्पर्धेचा हेरो या बलेस ठरलाय 0. चंदन गेलाय. आता मात्र कुंदन आलाय. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. कुंदन पाटील म्हटलं की नक्कीच 40+ मधील अजून एक मोठं नाव. परंतु चंदनचा विचार केला तर पूर्णपणे सफल झाला होता आणि त्यानंतर स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, परंतु बीट झाला आणि त्यानंतर डावी स्टिक वाकवली गेली त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. निलेश चांगली गोलंदाजी करतोय. 2 बॉल आणि 2 विकेट काढल्या त्या ठिकाणी. विकेट हॅट्रिकवर आहे निलेश. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढल्या. बॅटची मोठी कडा गली रिझनमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. यानंतर नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचच्या टॉससाठी गुरुदत्त मानकोली टीमचे कॅप्टन आणि गंगामाता गोंदवली टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. अजून एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदत्त मानकोली संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळेल तर त्यांच्या विपक्षात गंगामाता गोंदवली हा संघ देखील तगडा आहे. ऑन साईडला प्रहार जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. मी तर म्हणेन 2 धावा वाचवल्यात त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने. रमेश कांबळे त्या ठिकाणी होता. 2 धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. मात्र 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 39 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. या बॉलेस देखील खोलवा टप्पाचा चेंडू हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलाय. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. चांगल्या बॉलला सन्मान देत असताना संदीपला आपण पाहतोय. मग
मात्र मागच्या ओव्हरचा विचार केला तर 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. निलेश षटकातील शेवटचा बॉल. या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढले. एक धाव कंप्लीट. थोडी मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. बॅकअप चांगला आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील पूर्ण झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 4 गडी बाद 42 धावा. या षटकामध्ये 2 महत्त्वाच्या विकेट आणि फक्त ना फक्त 6 धावा खर्च केल्या निलेशने. अतिशय चांगलं षटक या ठिकाणी फेकलं गेलंय. कमबॅक करण्याची आवश्यकता होती टीम गावदेवी पूर्णाला आणि ते कमबॅक मात्र या ठिकाणी केलंय. वेलकम टीम वडगावचे राजू पाटील. नक्कीच एक मॅच जिंकली आहे. कुठेतरी मनोबल वाढला असेल यात काही शंका नाही आहे. गावदेवी वडगाव टीमने मागच्या मॅचमध्ये जय हनुमान भाववाले टीमला हरवलं होतं. त्याआधी आपण गावदेवी पिंपलकर टीमला पाहिला. त्याने देखील एक विजय या स्पर्धेमध्ये नोंदवलाय. ही मॅच नंबर 3 आपण पाहतोय. शेवटचं षटक. पाहूया बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय. यस प्रशांत आलाय. पाहूया प्रशांत कशा प्रकारे गोलंदाजी करेल. शेवटचं षटक आहे. 42 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. चांगली सुरुवात, चांगलं क्रिकेट, चांगली फलंदाजी टीम जय बजरंग कारिवलीच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटचं षटक. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अत्यंत महत्त्वाची विकेट. संदीप पाटील बॅक टू द डगआउट. भरपूर चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकायला मिळाला. नक्कीच 40+ खेळाडूंना जुने दिवस आठवले असतील यात काही शंका नाही आहे. महत्त्वाची विकेट पहिल्या बॉलवर काढली त्या ठिकाणी. प्रशांत या गोलंदाजाने संदीप पाटीलला परतावं लागलं. 10 बॉल खेळत असताना 31 धावांचं वैयक्तिक योगदान दिलं संदीपने. अतिशय चांगली फलंदाजी संदीपच्या माध्यमातून आपण पाहिली. षटकातील पुढचा बॉल. नवीन फलंदाज केतन आलाय. या भलेसा बॉल हवेमध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय केतनला. आणि त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. केतन देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. खास करून जय बजरंग कारिवली टीमचा विचार केला तर फलंदाजी भरपूर खोलवर आहे. एक गेला की एक येतो असंच म्हणावं लागेल. आणि एकापेक्षा एक खेळाडू या टीममध्ये आहेत. 44 धावा धावफलकावर आहेत. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रशांत बॉलिंग ट्रॅकवर. समोर केतन. या भलेसा बॉल ऑफसाईडला. कव्हर रिझनमधून ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नेक्स्ट मॅच गुरुदत्त मानकोली विपक्ष गंगामाता गुंदावली या 2 टीममध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर टॉस आमच्या टॉस बॉक्समध्ये उडवला जाईल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्टॉप केला गेला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. कुंदनच्या माध्यमातून कॉलिंग चांगली झाली होती. फोर्टी 47 धावा धावफलकावर आहेत. 5 गडी बाद 47 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मात्र या ठिकाणावर काही करण्यासाठी अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 2 बॉलमध्ये किती धावा वसूल करेल कुंदन हे आपल्याला पाहावं लागेल.
आणि त्या दरम्यान हा बॉल देखील ऑन साईडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाही आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 धावा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 50 कंप्लीट. 51 51 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा बॉल आणि त्यानंतर टॉस केला जाईल. गुरुदत्त मानकोली आणि गंगामाता गुंदावली या दोन टीममध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल मात्र स्टॉप केला गेलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल आहे, धोका जरूर पत्करला जाईल त्या ठिकाणी. मात्र रनआउटची विकेट शेवटच्या बॉलवर आल्या 2 धावा. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 53 धावा झाल्या आहेत. 54 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी आपण टॉसकडे वळूया. गुरुदत्त मानकोली टीमचे कॅप्टन आणि गंगामाता गुंदावली टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी या. मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. मान्यवर कक्षामधून आम्ही वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच, उद्योजक, उद्योगपती, समाजसेवक रामशेठ भोईर साहेबांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करायची आहे. स्वर्गीय कुंडलिक श्रीपत भोईर नाणेफेकी कक्षामधून नाणेफेकी केली जाईल. गुरुदत्त मानकोली आणि गंगामाता गुंदावली. चला नितीनजी म्हात्रे आणि रामशेठ भोईर या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ग्रुप सीच्या पहिल्या फेरीच्या 4थ्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. धन्यवाद केनी. आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. टॉस करण्याआधी आपण हे नाणं पाहूया. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष चषक 2026, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शेलू माता वल 40+. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करूया. टीम मानकोलीचे कॅप्टन कॉल करत आहेत. अध्यक्ष चषकांचं त्यांचं म्हणणं आहे. अध्यक्ष चषक असं म्हणणं आहे आणि ते चालय. अर्थातच टॉस जिंकलाय टीम मानकोलीचा कॅप्टन आहे. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला या ठिकाणी वॉच देऊया. धन्यवाद. पाहुण्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर जाऊन स्थान बनवा. तर टॉस या ठिकाणी झाला आणि टॉस जिंकलाय गुरुदत्त मानकोली टीमच्या कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. यस, टॉस जिंकलाय. संदीप, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल टीम गंगामाता गुंदावलीला? कमीत कमी धावां हे करू आम्ही. मैदान तुमचं, परंतु आयोजन वलकरांचं. कसं वाटतंय आयोजन? एकदम सुंदर आहे आयोजन.
मी त्यांना हे पूर्ण याला हे करून देतो. धन्यवाद. माझ्यासाठी तुला शुभेच्छा असतील. त्यानंतर गंगामाता गुंदावले टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतला असता. आता फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावांचं. या आयोजन नियोजनासंदर्भात थोडक्यात खरोखर चांगलं आयोजन आहे. नाईटला खेळायला खूप मजा येईल. धन्यवाद. तुम्हाला देखील ऑल द बेस्ट. तर टॉस या ठिकाणी झाला आणि टॉस जिंकलाय गुरुदत्त मानकोले टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजीसाठी टीम गंगामाता गुंदावलीला इन्व्हाइट केलाय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कालीराम केनी. हॅलो. धन्यवाद DJ शलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषक 2026 ची आजची तिसरी रात्र आणि पहिल्या फेरीचा तिसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. जय बजरंग कारिवली आणि गावदेवी पूर्णा विजयासाठी 54 धावांचं लक्ष घेऊन पूर्णा संघाची सलामी जोडी उतरलेली आहे. मनोज टावरे आणि किशोर. 4 चेंडूमध्ये 6 धावा आलेत. इथे इनसाइड आउट केला जातो. फटका फसला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मनोहर पाटीलनं हा झेल टिपला आहे आणि धक्का नंबर 1 गावदेवी पूर्णा टीमला मनोज टावरे यांच्या रूपानं. फलंदाज बाद.
रामशेठ भुईर अगदी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी देखील उपस्थित झाले होते आणि आज पुन्हा एकदा ते आम्हाला या स्पर्धेच्या तिसऱ्या रात्रीमधून त्यांची मोलाची उपस्थिती त्यांनी दिलेली आहे. शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं भानुदास भोईर चषकामध्ये साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 1 ओव्हर 1 बाद 8 धावा बनलेली आहेत. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. यानंतरचा सामना असेल ग्रुप सी पहिल्या फेरीचा चौथा गुरुदत्त मानकोली आणि गंगामाता गुंदवली. नाणेफेकी जिंकलेली आहे गुरुदत्त मानकोली टीमनं आणि प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी गंगामाता गुंदवली संघाला आमंत्रण दिलेलं आहे. मान्यवर कक्षामध्ये नितीन म्हात्रे गुंदोली गावचे उद्योजक उद्योगपती आणि गंगामाता नवीन 40+ संघाचे खेळाडू A1 जोडी संजय पाटील आणि नितीन म्हात्रे. त्यानंतर विनोददादा म्हात्रे देखील आहेत गंगामाता गुंदोली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे इनके देखील आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले माजी कार्याध्यक्ष. गुंदवली आणि मानकोली एक चांगली मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप सी संजय पाटील क्रमांक 2चं ओव्हर घेऊन जय बजरंग कारिवली टीमकडून फलंदाज यशवंत शिंदे आहेत आणि किशोर स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू तिथे चांगला झेल संदीपनं मिड विकेट रिझर्व्हमध्ये टिपलाय. फलंदाज किशोरची देखील खेळीचा अंत होतोय. दुसरा विकेट आलाय कारुली संघाच्या पक्षामध्ये. पूर्ण संघाला 54 धावा बनवायच्या. 7 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 8 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालाय आणि मैदानामध्ये निलेश येतोय. निलेश पूर्ण संघाचा एक चांगला फलंदाज आहे. आता निलेशवर मोठी जबाबदारी आहे कारण की जी सुरुवात व्हायला होती ती सुरुवात पहिल्या 7 चेंडूमध्ये तरी गावदेवी पूर्ण टीमकडून आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळाली नाही आहे. 8 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालाय. दोन्ही सलामीवीर तंबूच्या आसरेला गेलेत. मनोज टावरेनंतर किशोर आणि आता मैदानामध्ये निलेश आणि यशवंत ही नवकी जोडी पाहतोय. संजय पाटील इथे निलेशनं चेंडूला अगदी आल्या स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला आहे. क्षेत्ररक्षक होते मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू चालला एका टप्प्यानं सीमापार चौकार. स्पोर्ट निंबवली टीम बरोबर त्याच्या आधी ओमसाई पिसे आणि शिवनेरी स्पोर्ट आमने हे सामने देखील आपण आज पाहणार आहोत. ग्रुप डी मधून ओमसाई पिसे आणि शिवनेरी स्पोर्ट आमने, त्यानंतर एजी स्पोर्ट निंबवली आणि शेलोमाता वाल. आज एकूण 10 सामने खेळायचे आहेत आणि आजच्या तिसऱ्या रात्रीमधला हा तिसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. शेलोमाता 40+ वाल आयोजित अध्यक्ष भानुदास भोईर चषक 2026 मध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवर निलेशनं चौका ठोकून या अध्यक्ष चषकाची सुरुवात चांगली केलेली आहे. मॅच बॉल आलेला आहे. धन्यवाद. नक्कीच आमचे लाडके प्रेक्षक जे प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हच्या जोडलेले त्यांचं देखील स्पर्धेमध्ये आम्ही शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं विशेष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. खूप चांगली स्पर्धा. हा चेंडू इनसाइड आउट केले. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथे 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू चाललाय सीमा पार. हा येतो निलेशच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार. सात चेंडूमध्ये 8 आणि नंतरच्या 2 चेंडूमध्ये 8. म्हणूनच क्रिकेटला निश्चितीचा खेळ म्हटलेला आहे.
धावसंख्या 16वर जाऊन पोहोचलेली आहे. इथे हा चेंडू बघूया, निलेश लागदे ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू यष्टीरक्षक चंदन नाईकनं शॉर्ट लेग रिझनमधून उचललाय. पंच लारा सरांचा इशारा आलाय लेग बाईज. धावसंख्या 17. 10 चेंडू टाकून झालेत आणि 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात गावदेवी पूर्ण टीमच्या फलकावरती आपण पाहतोय. बघूया, यशवंत शिंदे स्ट्राईकला आहेत. इथे कमी गतीने चेंडू टाकला आहे. गुड बॉलिंग. गती परिवर्तन आपण चेंडू पाहिलाय संजय पाटीलचा. संजय पाटील एक चांगले खेळाडू तर आहेतच आणि चांगले पंच देखील आहेत. मास्टर 40+ संघटनेशी संलग्न आहेत. श्यामदादा पाटील, संजय पाटील आणि दिलीप पाटील हे 3 मुख्य पंच. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा आपण पाहिलाय. चेंडूला ऑन साईडला खेळलेत संदीप. डीपमध्ये चांगली फिल्डिंग. दुसरे धावेचा प्रयत्न नव्हता तरी ती गेम प्लॅनिंग इथे धावबाच्या स्वरूपात यशवंत शिंदेनं आपलं विकेट दिलेली आहे. तिसरा फलंदाज गावदेवी पूर्ण टीमचा बाद होतोय. 3 बाद 18 धावा लागलेत. 2 ओव्हर 18. 54 धावांचं लक्ष आहे आणि आता 2 ओव्हरमध्ये अजूनही बनवायचे 36. 1 डझन चेंडू आणि 3 डझन धावा असं समीकरण आता शिल्लक आहे. अनंत दादा आपलं देखील खूप खूप स्वागत. नक्कीच या स्पर्धेला आज भेट देण्यासाठी वालपाडा गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक अनंत दादा पाटील देखील उपस्थित राहिलेले आहेत. 12 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान अजून शिल्लक आहे आणि क्रमांक 3चं ओव्हर घेऊन बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज संदीप पाटील. जय बजरंग कारवली संघाचा एक सुपरस्टार खेळाडू संदीप पाटील ज्यांनी फलंदाजी करताना धावा बनवल्यात. आज 10 चेंडूमध्ये 2 चौकार 3 षटकाराचं 31 तोच खेळाडू ओव्हर नंबर 3 जय बजरंग कारवली टीमकडून टाकण्यासाठी सज्ज होतोय. 12 चेंडू 36 धावा. यानंतर गुरुदत्त मानकुली टीम आणि गंगामाता गुंदवली दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे. या मॅचची शेवटचे 2 ओव्हर बाकी आहेत. आज आपल्याला 10 सामने खेळायचे आहेत आणि आपण 3ऱ्या सामन्यामध्ये अजून आहोत. संदीप षटकातील पहिला चेंडू. इथे संजय न चेंडूला अगदी ऑफ ड्राईव्ह केला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनतील प्रेक्षक. नीलम नाईक आणि संदीपला बीट करून चेंडू चाललाय सीमा पार. हा येतोय चौकार. लेफ्टी रायटी संजय आणि निलेश गावदेवी पूर्ण संघाची बिनीची जोडी आहे. इथे चेंडूला कंट्रोल पूलचा फटका ऑन साईडला केलेत. डीप मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक कुंदन पाटील कडून चुकी आणि चुकीला माफी नाहीये. झेल ड्रॉप झालाय आणि धावा देखील 2 खर्च केलेत. 2 धावेना संघाची टोटल पोचले 24 वर. 2 ओव्हर 2 चेंडूमध्ये 24 आणि आता उर्वरित 10 चेंडूमध्ये अजूनही बनवायचे आहेत 30. 10 मध्ये 30 आहेत. बघूया, हा चेंडू काऊ कॉर्नर रिझनला येतोय. पुन्हा एकदा कुंदन चेंडूला उचलत आहेत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. संजयनं आल्या 3 चेंडूमध्ये मूल्यवान 8 धावा गावदेवी पूर्ण टीमला दिलेले आहेत. 9 चेंडू 28. 15 मध्ये आलेत 26 आणि आता 9 मध्ये पाहिजेत 28. 9 चेंडू 28 धावा अजूनही बनवायचे आहेत. इथे हा मोठा फटका आहे. उंची मिळाली, लांबी कमी आहे. बघूया, क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली मनोहर पाटीलला झेल कंप्लीट केलाय आणि धक्का दिलाय. गावदेवी पूर्ण टीमला 4था. संजय वाघीच्या रूपानं फलंदाज बाद.
जे वेलकम ओमसाई पिसे संघाचे कॅप्टन डॉक्टर श्याम पाटील आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागतम. ओमसाई पिसे आणि शिवनेरी स्पोर्ट आमनी डॉक्टर श्याम पाटील आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन. आज विठ्ठल मला वाटतं संघामध्ये गैरहजर आहे. ओमसाई पिसे संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. शिवनेरी स्पोर्ट आमने, एजी स्पोर्ट निंबवली आणि शेलूमाता वाल ग्रुप डी मधून आज हे 4 संघ देखील आपण खेळताना पाहणार आहोत. फ्लाईट एट डिलिव्हरी आपण पाहिली. चेंडूला ऑन साईडला खेळलेला आहे. फक्त एक सिंगल धाव या चेंडूवर सचिननं कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 27. आता अर्ध्या धावा झालेत 17 मध्ये आणि अर्ध्या बाकी आहेत 7 चेंडूमध्ये. हे आव्हान काहीसं कठीण गावदेवी पूर्ण संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र जोपर्यंत खेळपट्टीवर निलेश आहे हे आव्हान कठीणचं सोपं करण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे. षटकार. आणि आता 6 मध्ये पाहिजेत 21. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत चुरस आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. कारण की निलेशनं 3ऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. 6 चेंडू आणि धावा 21 बनवायचे आहेत. बघूया सचिन आणि निलेश. सचिन एक सिंगल घेईल की पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात करेल. मनोज तावरे काहीतरी कानमंत्र घेऊन आले होते. गावदेवी पूर्ण संघाचे कॅप्टन आहेत. बघूया जय बजरंग कायरवी टीमला देखील इथे विचार करायला भाग पाडलेला आहे. शेलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भुईर ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करतायत. या स्पर्धेसाठी शेलोमाताच्या 40+ संपूर्ण टीमची चांगली मेहनत. मंगेश भोईर, संजय पाटील, बालकृष्ण पाटील, प्रमोद भोईर, इंद्रपाल पाटील, रुपेश मडवी, किरण पाटील, अजय बांबरे, कपिल पाटील, नरेंद्र पाटील, राजन मडवी, प्रवीण पाटील, मयूर पाटील, महेश भोईर, शैलेश पाटील, जितेंद्र भोईर, शिवा पाटील, सूर्यकांत पाटील, शैलू पाटील, नितीन भोईर, देवानंद पाटील, स्वप्नील पाटील आणि तानाजी दादा भोईर ही संपूर्ण आयोजन कमिटी यांची मेहनत आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. 6-21 गोलंदाज सूरज नाईक चांगला फिरकी गोलंदाज आहे. जय बजरंग कायरवली टीमचा चालू सीझनमध्ये या खेळाडूंना जय बजरंग कायरवलीच्या 40+ टीममधून 40+ क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे. 6-21 पहिला चेंडू सचिनसाठी. पहिला चेंडू सिंगल इथे धाव कंप्लीट केलेली आहे. लेगबाईच्या स्वरूपात धाव येईल. पंच लारा सर आणि सुनील म्हात्रे या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. तर आमचे दुसरे 2 मेन पंच आहेत सुरेश घरात आणि भाऊ पाटील. 5-20 प्रत्येक चेंडूवर चौकाराची आवश्यकता आहे. 5 चेंडूमध्ये 4चा पाढा इथे गिरवायचा आहे. 3 षटकार की 4 चौकार. बघूया निलेश त्या ताकदीचा फलंदाज आहे. मात्र सूरज देखील जय बजरंग कायरवली टीमचा एक चांगला फिरकी गोलंदाज आहे. 5-20 5 चेंडू 20 धावा 34 धावा झालेत. स्विंग अँड मिस डॉट बॉल. इष्ट्यांच्या मागे चंदन नाईक अगदी दक्ष आहेत. अतिशय चांगलं इष्टिरक्षण करतायत. फलंदाजीतून 0वर बाद झालेत. मात्र इष्ट्यांच्या मागे अतिशय चांगलं इष्टिरक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा गोलंदाजासाठी असा क्लोज इष्टिरक्षक असतो तेव्हा गोलंदाजीची ताकद मात्र आपल्याला द्विगुणित पाहायला मिळते.
इथे अजून एक डॉट. क्या बात आहे. स्क्वेअर लेग पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. बघूया निलेश एष्टीचित आहेत की नाही हे चेक केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल काय आहे सर? यस, सॉफ्ट सिग्नल फलंदाज सेफ आहेत. चेक केलं जाईल प्रिन्स मुव्हीजच्या माध्यमातून. फलंदाज सेफ आहेत. मात्र चांगलं अगदी एक्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळालं नीलम चंदन नाईकचं. पहिल्या चेंडूवर लेग बाईज, त्यानंतर सलग 2 डॉट, आता 3 चेंडू आणि 20. आता आव्हान कठीण झालंय गावदेवी पूर्ण टीमसाठी, कारण की जे 2 चेंडू सूरजनं डॉट टाकलेत याचा दबाव निलेश्वर साफ जाणवतोय. इथे चेंडूला उडवलाय. बघूया क्षेत्ररक्षक संजय पाटील की झेल सोडला. आता फरक पडणार नाहीये कारिवली टीमला, कारण की आता शेवटचे 2 चेंडू आणि 18 धावा. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये 2 चेंडूमध्ये 18 नाहीत. इथे फक्त सूरज नाईकच आज सामना पूर्ण संघाला जिंकून देऊ शकतो. इथे हा चेंडू सूरजनं वाईट टाकलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 37. 2 चेंडू आणि 17 धावा आहेत. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. निलेशच्या बॅटमधून हा षटकार जरूर आलाय, मात्र या फटक्याला काहीसा उशीर झालाय पूर्ण संघासाठी. काय ताकद होती, टायमिंग सुपर या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती 43. आता 1 चेंडू आणि 11 धावा. मिशन इम्पॉसिबल आहे. शेवटचा चेंडू आहे. इथे हा चेंडू डॉट टाकला आणि या सामन्यावर विजय संपादन केलेले आहे जय बजरंग कारिवली टीमनं. आणि हार्डलक गावदेवी पूर्ण. विजयी संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे देखील आपण कौतुक करूया. या विजयी सामन्यातील सामनावीर खेळाडू संदीप पाटील यांनी 10 चेंडूमध्ये 31 धावा ठोकल्या आणि गोलंदाजीतून देखील नक्कीच 1 विकेट घेतलाय. मॅन ऑफ द मॅच संदीप पाटील आपण यायचं आहे. चला लगेच मानकोली टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. गुरुदत्त मानकोली आणि गंगामाता गुंदवली यानंतरचा पहिल्या फेरीचा 4था सामना आपण पाहणार आहोत. संदीप पाटील आपण ह्या मान्यवर कक्षामध्ये रामशेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफीचं वितरण करणार आहोत. जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय जे के भोईर यांच्या स्मरणार्थ आणि नक्षित एंटरप्राइजेस विजय लक्ष्मण भोईर आणि अक्षय विजय भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच अमित रामदास भोईर यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आहे स्वर्गीय रामदास चिंतामण भोईर यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर जी कोल्ड्रिंक आहे ज्ञानदेव मगन पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण ज्ञानदेव पाटील यांनी पुरस्कृत केले. आणि जो मनगटी घड्याळ आहे तो आम्हाला BK बालकृष्ण पाटील शलोमाता 40+ वल संघाचे उत्कृष्ट खेळाडू यांनी पुरस्कृत केलेले आहे. संदीप पाटील आपण यायचं लगेच आणि आपला सामनावीर पारितोषिक मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वीकारायचं आहे. पहिल्या फेरीचा 4था सामना. चला गुरुदत्त मानकोली टीम आणि गंगामाता गुंदवली टीमला डॉक्टर फुलचंद भाऊ राजाराम पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आणि गंगामाता गुंदवली टीमला शुभेच्छा आलेत. लकीबाई लक्ष्मण केनी रवी माली यांच्याकडून गुरुदत्त मानकोली टीमला शुभेच्छा आलेत. धन्यवाद रवी माली. गुरुदत्त 4था मास्टर 40+ चे खेळाडू तर